नमस्कार रसिक प्रेक्षक हो, मी आरती गुप्ते रंगजेप यूट्यूब चॅनेलवर तुमचं खूप खूप स्वागत करते। आज मी तुमच्यासमोर प्राजक्ता राजदेरकर यांनी लिहिलेली एक कथा सादर करणार आहे। पण अर्थातच त्यापूर्वी आपली सूचना की आजचा व्हिडिओ आवडला तर जरूर लाईक करा, शेअर करा आणि हो, यूट्यूबच्याच कॉमेंट सेक्शनमध्ये कॉमेंट्स करायला विसरू नका, कारण त्यांची मी मनापासून वाट बघत असते। तर आज आपण ऐकणार आहोत, लेखिका आहेत सौ प्राजक्ता राजदेरकर आणि कथेचं शीर्षक आहे शिकवण। ऐकूया। अवंतीनी गाडी रस्त्याच्या कडेला लावली आणि खाली उतरत राघवचा म्हणजे तिच्या नवऱ्याचा कॉल रिसीव केला। पण तिला क्षणभरही हॅलो वगैरे म्हणण्याचा अवसर न देता प्रचंड उत्साहाने आणि आनंदाने म्हणाला तो, कॉंग्रॅच्युलेशन्स मॅडम, यू रॉक द वर्ल्ड, आय एम व्हेरी व्हेरी हॅपी फॉर यू। बघ, तुझ्या डेडिकेशनचं चीज झालं। मी म्हणालो होतो ना तुला, शिट यार, आय मिस द मोमेंट, वाटते आत्ता यावं आणि तुला कडकडून मिठी मारावी। अरे हो हो हो, किती बोलतोयस? अरे मला काही बोलू देशील का नाही? आणि कोणी सांगितलं तुला? त्या प्रणवने ना? बघतेस त्याला उद्या, थांब, मी सांगणार होते ना तुला, काहीशा लटक्या स्वरात अवंती म्हणाली। हे बाई नको, तो घाबरतो बिचारा तुला, पण मस्त तयार झालाय ना तुझ्या तालमीत। म्हणत होता मॅम डिझर्वड इट, हे त्यांना फार आधीच मिळायला हवं होतं। हे सांग ना, कसं वाटलं अवॉर्ड घेताना? आणि काय बोललीस तू मनोगत व्यक्त करताना? सांग ना। अरे तुझ्या प्रश्नांचा भडीमार संपला तर सांगेन ना मी मला कसं वाटलं ते। बाकी सगळं जाऊ दे, ते सांगीन मी शांततेत फोन केल्यावर। पण तू हवा होतास रे मला, मला खूप एकटं वाटलं। माझ्या एवढ्या मोठ्या अचिव्हमेंटला साक्षीदार असं माझ्याजवळचं कोणीच नव्हतं, म्हणजे स्पेशली तू। खूप वेकंट वाटत होतं रे मला। आय रिअली मिस्ड यू अ लॉट। हा ग, पण मग आपल्या ठकूबाईला का नाही नेलंस? तेवढंच बरं वाटलं असतं ना तुला। ओ येस येस, तिच्या युनिट टेस्ट चालू आहेत ना? बरं, फार नाही ना त्रास देत ती? मला फोन केला ना की सारखी कुरकुरत असते, कधी येतोयस कधी येतोयस विचारून नुसती हैराण करत असते। त्याचं बोलणं मध्येच तोडत अवंती म्हणाली, ए चल, मी ठेवते आता, संध्याकाळी बोलते, एक महत्त्वाचा कॉल करायचा आहे मला। तिने फोन ठेवला आणि बाजूच्या वाकड्यावर जाऊन बसली ती, क्षणभर स्तब्ध। सकाळचा प्रसंग आठवला तिला। अवंती राघव कश्यप एक प्रथितयश कॉर्पोरेट ट्रेनर होती। राघव एका MNC मध्ये सिनियर आर्किटेक्ट आणि त्यांची 11 वर्षाची मुलगी स्वरा, असं सुखी त्रिकोणी कुटुंब। राघवचे आई बाबा गावाकडे आपली शेती सांभाळत असत। वर्षातून 2-3 चक्रा होत त्यांच्या शहरात, आणि राघव अवंती देखील मोठ्या सणांना, कार्यांना किंवा जेव्हा गरज पडेल तेव्हा तेव्हा गावात चक्कर मारत। स्वरालाही खूप आवडत असे तिथे राहायला। स्वरा तिच्या बाबाच्या म्हणजे राघवच्या अतिशय जवळ। अगदी लहान असल्यापासूनच तिला आईपेक्षा जास्ती बाबाच लागायचा। त्यात अवंतीचं कॉर्पोरेट ट्रेनिंग्स, बाहेर व्हिजिटला जायला लागायचं, दिवस दिवस बाहेर राहावं लागायचं। त्यामुळे राघव स्वराचं अगदी सगळं काही बघायचा। त्याचं रुटीनही तिच्या रुटीनला मॅच होईल असं बसवलं होतं त्याने।
आणि स्वरा ही अतिशय समंजस होती. अवंती तर नेहमीच म्हणायची की नावाला मी आई आहे तिची, पण आईच्या सगळ्या भूमिका तर तूच वठवतोस की. राघवचं ऑनसाईट जायचं ठरलं तशी आधीपासूनच एक ओळखीतली विश्वासू मुलगी मदतनीस म्हणून ठेवली तिने, फक्त स्वरासाठी. राघव तिकडे गेल्यानंतर जरा तारांबळच उडाली अवंतीची, पण तिनेही तिच्या वेळा त्या स्वराच्या दृष्टीने जशा जमतील तशा ॲडजस्ट केल्या. अवंतीला बेस्ट ट्रेनर अवॉर्ड मिळणार असल्याचं आयोजकांनी पूर्वसूचित केलं होतं. खूप मोठी अचिव्हमेंट होती तिच्यासाठी. तसंही राघव नेहमीच म्हणायचा तिला की तू तुझ्या फील्डमध्ये एवढी परफेक्ट आहेस, कितीतरी लोक शिकतात तुझ्याकडून, तुला नक्कीच काहीतरी मोठं अवॉर्ड मिळेल बघ ह्या सगळ्यासाठी. तिने मुद्दामच हे राघवला सांगितलं नव्हतं. त्याला सरप्राईज द्यायचं होतं तिला. हा आठवडा अतिशय बिझी होता तिचा. एकावर एक ट्रेनिंग असे सेशन्स लाईंड अप होते अगदी. अवॉर्ड फंक्शनसाठी म्हणून जरा तयारीही करायची होती. त्यात राघव नव्हता म्हणून अगदीच सगळं एकटीवर पडलं होतं तिच्या. आपण काय करणार, करत होती ती मॅनेज सगळं. स्वराला नीट मॅनेज केलं होतं खरं तर तिने राघवच्या अनुपस्थितीत. अर्थातच त्या मदतनीस मुलीशिवाय हे सगळं काही शक्य नसतंच झालं म्हणा. पण या आठवड्यात काहीतरी वेगळंच चाललेलं स्वराचं. सारखं आई आई आई. तरी अवंती सगळं तिच्या मनासारखं करत होती. तिला अगदी जास्तीत जास्त वेळ देण्याचा प्रयत्नही करत होती. फंक्शनच्या आदल्या दिवशी स्वराला आईशी खूप काही बोलायचं होतं. तिला काय काय दाखवायचं होतं, स्कूलमधलं, ड्रॉइंग क्लासमधलं. आणि नेमके अवंतीचे फोनवर फोन सुरू होते. झालं. त्यामुळे ह्या ठकूबाई रुसल्या. आईशी काहीही न बोलता जाऊन झोपी गेल्या. दुसऱ्या दिवशी सकाळी अवंतीने पटापट सगळं आटोपलं. स्वराच्या आवडीचा ब्रेकफास्ट करून तिला आवाज दिला, मन्या बघ तुझ्या आवडीचे सँडविचेस केलेत, चला पटापट आवरा, मला जायचं आहे हां, आज लवकर जायचं आहे. बरं मी काय म्हणते स्वरा, तू पण चल ना माझ्यासोबत. मम्मासाठी आज स्पेशल डे आहे. आपण पटकन आवरू आणि निघू. येतेस? पण स्वरा एक नाही आणि दोन नाही. काय झालं पिल्लू? अगं अशी बसू नकोस बरं एका ठिकाणी, मला ना उशीर होतोय. मी निघू का? निशाताई थांबेल आज दिवसभर. मला उशीर करून चालणार नाही ग. स्वरा ऐकतेस ना बाळा मी काय म्हणते ते? असं म्हणून अवंती स्वराच्या अगदी समोर जाऊन उभी राहिली. पण मी नाही बोलणार तुझ्याशी. मला बाबा हवाय, आत्ताच्या आत्ता बाबा हवाय. तुला तर अजिबात वेळच नसतो माझ्यासाठी. जा. गाल फुगवून स्वरा म्हणाली. अरे अगं बाळा कळतंय मला, आय एम सॉरी. आणि बाबा येतोच आहे ना ग, महिन्याभरात येईल. सॉरी बाळा. अवंतीचं बोलणं पूर्णही न होऊ देता स्वरा म्हणाली, ते काही नाही, मला आत्ता हवाय बाबा, आत्ताच्या आत्ता. तुझं नेहमीच आहे, फक्त सॉरी म्हणतेस. मला नाही बोलायचं तुझ्याशी. हा ग स्वरा. स्वरा जरा दटावलीच्या सुरात अवंती म्हणाली. तशी पुन्हा मोठ्या आवाजात बोलत स्वरा आपल्या खोलीत निघून गेली. आय हेट यू मम्मा, आय हेट यू. खरं तर खूप राग आला होता अवंतीला, पण त्या विषयावर फारसा विचार करायला वेळच नव्हता त्यावेळेला तिच्यासाठी. ती आपलं सगळं आवरून कार्यक्रमासाठी निघून गेली.
त्या बाकड्यावर बसून हा सगळा सकाळचा प्रसंग पुन्हा आठवला अवंतीला. अन स्वराचे आय हेट यू ममा हे शब्द कानात घुसले तिच्या. गाडीच्या फ्रंट सीटवर ठेवलेली ती ट्रॉफी अन मोठ्या बुकेकडे बघत विचार करू लागली ती. काय चुकतंय आपलं? का करतोय आपण हे सगळं? तोच तिला कोणाच्या तरी खडखडून हसण्याचा आवाज आला. जरा बाजूलाच एक साधारण तिच्याच वयाची बाई अन स्वराच्या वयाची मुलगी एकमेकींकडे तोंड करून बसल्या होत्या आणि टाळ्या देत हसत होत्या. अवंती मुद्दामच उठून जरा त्यांच्याजवळ जाऊन उभी राहिली. फार प्रसन्न वाटलं तिला त्यांचं ते हसणं. एका कागदाच्या तुकड्यावर छोट्या छोट्या 5-7 जिलब्या होत्या. त्या मुलीनी त्यातली एक जिलबी त्या बाईला भरवायला हातात घेतली होती. आपल्या दुसऱ्या हाताने ती तिचे डोळे पुसत होती. अवंतीला पाहताच ती बाई जागेवरून उठली. एक जिलबी तिच्या पुढ्यात धरत म्हणाली, घ्या ना ताई. अगं नको ग, थँक्यू. तुमच्या दोघींचा हसण्याचा आवाज आला ना म्हणून मी सहज बघायला आले. चालू देत तुमचं. असं म्हणून अवंती निघणारच होती तोच ती बाई बोलायला लागली. लेक हाय माझी ताई, 12 वर्षाची होईल आता. तशी लय गुणी हाय. परिषदेच्या शाळेत जाती बी. कधी कधी तरास पण देते. आमचं तुमच्यासारखं नाही ताई. आमच्या लेकरांना पाहिजे ते पाहिजे तवा नाही मिळत. मग देतात कधी कधी तरास. विचित्रच वागत होती हप्त्यात. काल तर कहरच केला. नवं दप्तर पाहिजे म्हणून अडून बसली. माझ्याशी भांडू लागली. खूप खूप समजावलं पण ऐकेच ना. संताप संताप झाला माझा आणि हात उगारला मी. मग मनात आलं, पोर मोठी होतीये. आतून बाहेरून बदल होतात. शरीर बदलतं, मन बदलतं. त्यानं वागत असेल अशी. खसकन हात मागे घेतला आणि छातीशी कवटाळली. मायेनं गोंजारली. टपटप 2 आसू पडले तिच्या अंगावर. आणि कशी कोण जाणे ती क्षणात शहाणी झाली. हट्ट बिट्ट पार विसरली हो. ही लेकरं ना आपल्या परता शहाणी असतात ताई. मायेनं समजावलं ना की मोठ्या माणसाहून बी मोठी असल्यासारखी वागतात. आपलेच पालक असल्यासारखं आपल्याला समजून घेतात. म्हणून जिलबी आणली आज तिच्यासाठी. आवडते तिला. नवं दप्तर पण आणील पैसा जमला की. बोलतानाही त्या बाईच्या डोळ्यात पाणी तरळलं होतं. अन आपसुकच अवंतीचंही मन भरून आलं होतं. चला ताई, पाहते मी पोरगी कुठं गेली हुंदडत ते. तुमचा येड घेतला मी. असं म्हणत ती बाई निघून गेली. आणि तिच्या पाठमोऱ्या आकृतीकडे कौतुकाने बघत नंतर अवंतीही निघाली की घरी जायला. स्वरा शाळेतून आली तेच मुली नाचत आणि उड्या मारत. वाव मम्मा, कसला मस्त वास येतोय. पास्ता आणि शिरा तोही मम्मा मेड. खालपर्यंत वास येत होता. दे ना मला लगेच खायला, दे ना. हा ग, थांब थांब, नीट हातपाय धुवून ये बरं. तुझं आवडतं कॉम्बिनेशन आहे ना, पास्ता विथ शिरा. लवकर घरी आले ना मग करून ठेवलं तू येण्याआधी. कसं होतं सरप्राईज? एक भुवई उंचावत विचारलं अवंतीने. स्वरानी फ्रेश होऊन ताव मारला दोन्हीवर. तिचा सकाळचा रुसवा आता कुठच्या कुठे गायब झाला होता. चेहरा अगदी आनंदाने फुलला होता. अवंती म्हणाली, स्वरा, बरं मी काय म्हणते, मस्त तिकीट काढू का इव्हिनिंगच्या मूवीची? तुला बघायचा होता ना तो टर्निंग रेड की कुठला? हवं तर तन्वीला घे तुझ्यासोबत.
जाऊया? खरंच मामा? तू येणार आहेस? मग मग नको कुणीच, फक्त तू आणि मी. यू आर द बेस्ट मदर इन द वर्ल्ड. येस मम्मा, यू आर द बेस्ट. असं म्हणत स्वरा जाऊन बिलगली अवंतीला आणि मग उड्या मारत निघूनही गेली. तिचा आनंद पाहून अवंतीचे डोळे भरून आले. यू आर द बेस्ट मदर इन द वर्ल्ड, हे तिचे शब्द खूप मोलाचे वाटले अवंतीला. अगदी आज सकाळच्या अवॉर्डपेक्षाही जास्त मोलाचे. मोठमोठ्या ऑडिटोरियममध्ये मोठाल्या कंपन्यांना वयाने आपल्यापेक्षा लहान मोठ्या असलेल्या अनेकांना ट्रेन करणाऱ्या अवंतीला आज रस्त्यावरच्या एका साध्या स्त्रीने जगण्यातलं खरं तत्त्वज्ञान शिकवलं होतं. धन्यवाद.